काय भारी कुरड्या झाल्यात मंडळी, पांढऱ्या शुभ्र एकदम. किती वाजले ग दुपारचे? 3:30. बाई आता पिवजी ना चहा, डाळड्याला फोडणी देते. अशी एक ताजी ताजी कुरडई घ्यायची, त्याच्यावर साजूक तूप, साखर आणि थोडंसं दूध घ्यायचं आणि मग तुम्ही तो चिक खाऊन बघा, का भारी लागतो. झाली तिची आरती. या मंडळी कुल्फी खायला. मीठ टाकलं, अजून काय काय टाकलं याच्यात? काहीच नाही. तेल नसतं, सोडा काहीच नसतं. काहीच नाही का? बरेच लोक सोडा ते टाकतात. नाही ना, असा हटावं लागणार आहे हाती इकडं. नाही तर मी धरू का? सुरुवातीचा आधी तो हटायचं होतं. काही तर दुसरा अनवर उपसायला. आता कुरडईचा चीक हटायचा आहे. आमच्याकडे कुरडई नाही म्हणत, आम्ही कुरडई म्हणतो बरं का मंडळी. आता हे कुरडयाला आदन ठेवलंय, पण कुरडया टाकतानाचा व्हिडिओ तुमच्या समोर शेअर करीन का नाही माहीत नाही, कारण आत्ता मी निघाले खडांब्याला. माझ्या भावाच्या घरी कार्यक्रम आहे कंदुरीचा, तिकडं जायचंय मला. 75 वर्षाची आमची म्हातारी पहा कशी खाटी ती. गुरु 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 गुरु. धर ग एवढं हातात, हे धर हातात चमच्या. हे बघा, याच्यामध्ये कुरड्या करतात बरं का आमच्या भागामध्ये. कुरड्याचा सोर आहे, एकाच वेळेस 3 ते 4 कुरड्या होत्या याच्यामध्ये. सरकायला लागलं. ते फडकं घ्या बरं. इथं झुंबड उडाली. ते म्हणतंय मी दाबीत, ते म्हणतंय मी दाबीत आहे. पोरींना मजा वाटत ही. येऊ दे. बस बस भाता भाता नाही दाबायचं. किती वाजले ग दुपारचे? 3:30. काय पांढऱ्या शुभ्र कुरड्या आल्यात मंडळी. माझा काय कुरड्या करायला हात लागलेला नाहीये, कारण आता मी आवरलंय आणि मला जायचंय खडांब्याला. आमच्या भाऊच्या घरी आज कंदुरीचा कार्यक्रम आहे.
त्याचा मुलगा, त्याला भैया म्हणतो आम्ही. भैयाचा नवस होता, आजारी पडला होता म्हणून. तर कंदुरीच्या कार्यक्रमाला निघालोय आम्ही. त्याच्यावर मी कशालाच हात लावलेला नाही. मला तिची खाटता पण येत नाही, कुरडई घालता येते, पण आता आवरून बसले, भाऊची वाट बघू राहिली. तर पुढचा व्हिडिओ भाऊच्या घरचा असेल, कंदुरीचा. नको, मला नाही तसं आवडत, मला तूप टाकून आवडतं, साखर. खाणं गरम गरम दूध ते घ्या आता पाहता. जाऊ दे आता, दूध आणलं का मग गरम आहे, परत खाना आणू. पप्प्याला सांगायचं जा बघते आणा. ते कोणाचे त्याने गावातून आणलंय दूध, इथून आणू ना, हुंड्याची दूध. बघा आमची सुगरण कशी टाकी ती कोरड्या. कोरडाई टाकताना प्लेटन ती बी वाकती, ती बी वाकती. बघितलंय. हा, एक नको टाकू, थोड्या तुटक घे. हा अशाने मला रात्री केल्या बिन दुसऱ्या दिवशी चुरले. हा, कधी केले? फोनवर केल्या रात्री चुरल्या म्हण आणि दुसऱ्या दिवशी केल्या. ती म्हणती रात्री केल्या आणि दुसऱ्या दिवशी चुरल्या. तुमचं एवढं आमच्या कुरड्या झाल्या. मग काय, सगळ्या कुरड्या झाल्या, आवरून बसले आणि मी इथंच आहे अजून. बाज नाही भरली. काय भारी कुरड्या झाल्यात मंडळी, पांढऱ्या शुभ्र एकदम. काळ होईन तो. शेवटचा खाना आहे का तू? मला नीट हे करू द्या. काही नाही, काही नाही. खाली आतापर्यंत असं होतं की कुरड्या ह्या सकाळ सकाळी दिवस उगायच्या आत होत होत्या, आणि आत्ता हल्ली आमच्या इकडे मळ्यातळ्यातल्या बायका दुपारी संध्याकाळी कुरड्या करतात. चला, चहा आलाय, आम्ही निघालोय. भाऊ पण आलाय. दे ना बाई आता पिऊ दे ना चहा, नळड्याला फोडणी देते. 3:30ला जायचं होतं, 3 वाजल्यापासून आवरून बसले आणि 4 वाजले तरी इथंच आहे. भाऊला यायला लागला वेळ, म्हणून खरं मला आवडतं हे करायला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ज्या कुरड्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये मात्र मी आता चीक हाटायला शिकणार आहे. आपण पण शिकलं पाहिजे. आतापर्यंत मला कुरड्या आईकडूनच होत्या, पापड, कुरड्या, वडे, उपवासाचे सगळे पदार्थ, वेपर्स, पापड्या, सगळं. जवळजवळ 16-17 वर्ष, जेवढी वर्ष मी बाहेर राहिले, आणि इथं गावाला येऊन पण 2-3 वर्ष झाले, तरी पण तिच्याकडंच 18-19 वर्षापेक्षा जास्त असं म्हणलं तरी चालन की पार लग्न झाल्यापासून आतापर्यंत कुरड्या पापड्या सगळ्या तिचंच. 2 मिनिटं दम आता. लय भारी पांढऱ्या शुभ्र कुरड्या आल्यात. तर मंडळी या चहा घ्यायला, 4चा चहा. ते वडे तोडावं लागेल, दम ते नको तिथं टाकू. वडे कशाला तोडीता, पापडी थापा त्याची. वडे कुठं तळत येत आहे का नाही? मग किती भारी तळायचं पहिले तुम्ही. तळत बारीक तोडायचे असे मोठं नाही.